रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्र सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 अशा प्रकारचा एक नवीन कायदा आणलाय. साधे सिंपल भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर महाराष्ट्र धर्मांतरण विरोधी अशा प्रकारचा हा कायदा आहे. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण केलं जाते, कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दाखवून हे धर्मांतरण सुरू आहे. त्याच्यामध्ये लव जिहाद असेल किंवा अनेक इतर गोष्टींच्या जिहाद असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टींचं 5 किलो तांदूळ 20 किलो तांदूळ अशा प्रकारचं देखील प्रलोभन दाखवून बऱ्याच ठिकाणी धर्मांतरण केल्याच्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. रोजचे रोज आपण जर बघायला गेलं तर लहान लहान मुलींना लव जिहादच्या जाळ्यामध्ये अडकवून कशा प्रकारे फसवलं जाते, त्या सगळ्या गोष्टींना चाप बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र धर्मांतरण विरोधी हा कायदा आणायचं ठरवले किंवा तो मांडलाय देखील तसं सभागृहामध्ये. आणि या गोष्टीमुळं काही सेक्युलर बांडगुळांना, विरोधी पक्षातल्या काही लोकांना इतकी बुडाला त्याची आग लागली की तुम्ही काय सांगू नका. नक्की हा कायदा आहे काय, याच्यामुळे कोणाला फायदा होणार आहे, कोणाचं नुकसान होणार आहे, आणि जर का एखाद्याने लव जिहाद करायचा प्रयत्न केला तर कायद्याचा बांबू त्याच्यात कसा घुसणार आहे, तुम्हाला या व्हिडिओमधून साध्या सरळ आणि परखड भाषेमध्ये ऐकायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र सरकारनं अँटी कन्व्हर्शन बिल 2026 आणलेलं आहे. आणि याच्यामध्ये बेकायदा व सक्तीच्या धर्मांतरांच्या घटनांना लगाम लावणे व दोषींवर कठोरातली कठोर दंडात्मक कारवाई करणे हा या कायद्यामागचा उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यातच या विधेयकाला मंजुरी दिली होती. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नव्या कायद्याची आवश्यकता स्पष्ट करताना महायुती सरकारने या विधेयकात कोणकोणत्या तरतुदी मांडलेत ह्याच्याविषयी आपण समजून घेऊया. विधेयकामध्ये नक्की कायद्यामध्ये आहे काय हे पहिले समजून घ्या, फार महत्वाची गोष्ट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जिथं जिथं लव जिहादच्या गोष्टी येतील तिथं तिथं कसं त्यांना आपण पकडून पोलिसांना देऊ शकतो आणि कसं त्यांच्यावरती कायद्याचा बांबू घुसणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात धार्मिक धर्मांतरांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आपण बघतोय. काही धर्मांतरण जबरदस्तीने किंवा नागरिकांच्या संमतीवर चुकीचा प्रभाव घडवून आणले जात असल्याचा दावा सरकारनं केलाय. भोळ्या बाबड्या नागरिकांना लक्ष्य करून विविध धार्मिक संस्था अत्यंत संघटित पद्धतीने धर्मांतरण घडवून आणले जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अशा घटनांमुळे सार्वजनिक सलोखा बिघडण्याची शक्यता वाढते. सध्याचे कायदे अशा गुंतागुंतीच्या आणि संघटित धर्मांतरांच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी पुरेसे नसल्याचं राज्याला नवीन आणि कठोर कायद्याची गरज भासत असल्याचं यावेळेला राज्य सरकारच्या प्रतिनिधींकडनं सांगण्यात आलं होतं. आता हे कायदा नक्की आणलं कसं किंवा कसा तयार केला याच्या संदर्भात थोडी माहिती घ्या. महाराष्ट्र सरकारने धर्मांतरांशी संबंधित असणाऱ्या कायदेशीर प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी पोलीस महासंचालक आणि शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी एक समिती नेमली होती. आणि या समितीने राज्यातील विविध कायद्यांचा अभ्यास केल्यानंतर राज्यासाठी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम आणण्याची सरकारला शिफारस केल्याचं सांगितलं जातं. आणि गेल्या 8 वर्षात प्रामुख्याने भाजपा शासित असलेल्या 9 राज्यांनी सक्तीचे धर्मांतर आणि फसवणुकीने होणारे विवाह रोखण्यासाठी अशा प्रकारचे कायदे त्यांच्या राज्यामध्ये संमत केलेले आहेत. तथाकथित लव जिहादच्या घटनांना आळा घालणे, खरं तर हे तथाकथित नाहीये. लव जिहादच्या घटना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडतात आणि भारतामध्ये घडतात, आणि अशा गोष्टींना आळा घालणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि हाच या सगळ्या गोष्टी मागचा मुख्य हेतू असल्याचं देखील सांगितलं जाते. आता महाराष्ट्र सरकारनं देखील अशा प्रकारच्या कायद्याची तयारी केली असल्याने ज्यामुळे विरोधकांच्या बुडाला मोठी आग लागली. प्रस्तावित कायद्यातल्या नक्की तरतुदी काय आहेत? महाराष्ट्राचा हा प्रस्तावित कायदा इतर राज्यांच्या तुलनेत अधिक कडक असल्याचे सांगण्यात जाते. खरं तर या गोष्टीसाठी महाराष्ट्र सरकारचं आणि देवेंद्र फडणवीसांचं खास करून मनापासून अभिनंदन करावं. प्रत्येक वेळेला विरोध करणे गरजेचं नाही. जिथं चांगली गोष्ट होईल तिथं त्यांचं अभिनंदन देखील आपण केलं पाहिजे. खरोखर महाराष्ट्र हितासाठी अशा प्रकारच्या कायद्याची महाराष्ट्र राज्याला सक्त गरज होती आणि ती या वेळेला त्यांनी आणले. आता या वेळेला विरोधकांच्या बुडाची आग शांत करून कसा हा कायदा पास करतात हे पाहणं लय महत्वाचं आहे. याच्यामध्ये बघा, एखाद्या व्यक्तीला विविध प्रलोभने देऊन किंवा धमकावून त्यांचे बळजबरीने धर्मांतरण केल्यास असं करणं बेकायदेशीर मानलं जाईल. शिक्षणाच्या माध्यमातून ब्रेन वॉश करून धर्मांतरण घडवून आणणे याचाही समावेश करण्यात आला आहे. म्हणजे मोठमोठ्या शालेय शिक्षणाच्या संस्थांमध्ये, कॉलेजमध्ये, खास करून मेडिकल कॉलेजमध्ये अशा प्रकारच्या मुलींना, म्हणजे आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींना फसवून ब्रेन वॉश करून त्यांना इतर धर्म प्रलोभन दाखवून अशा प्रकारचं लव जिहादच्या जाळ्यामध्ये अडकवलं जातं. आणि आपण ते केरळा 1, केरळा 2 पार्ट पिक्चरमध्ये जसं बघितलं अशा प्रकारच्या गोष्टी घडवून आणल्या जातात. त्याशिवाय एका वेळी 2 किंवा त्याहून अधिक व्यक्तींना जबरदस्तीने धर्मांतरण करण्यास भाग पाडणे याला सामूहिक धर्मांतर मानले जाणार आहे. समजा म्हणजे आता
ख्रिश्चन धर्मातल्या बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला समोर येतात की अनेक लोक म्हणजे अख्खीच्या अख्खी मशिनरी या सगळ्या गोष्टींसाठी काम करत असल्याचे बऱ्याच वेळा आरोप देखील झालेले आहेत की पुस्तकं वाटणे, गहू वाटणे, तांदूळ वाटणे अशा गोष्टी करून अशा लोकांना धर्मांतरण करून घेतलं जात असल्याच्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी वाढलेत आणि अशा गोष्टींना चाप बसणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बेकायदा धर्मांतरण करण्याच्या उद्देशाने झालेले विवाह सक्षम न्यायालयाकडून अवैध घोषित करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. पुन्हा एकदा समजून घ्या. बेकायदा धर्मांतरण करण्याच्या उद्देशाने झालेला विवाह म्हणजे एखादं लग्न हिंदू मुस्लिम किंवा कुठल्याही समाजातला असू द्या, तर ते धर्मांतरण करायच्या उद्देशाने जर केलं असेल, याचा अर्थ लग्न झालंय आणि 5-6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये जर त्या मुलीला जबरदस्तीने धर्मांतरण करून एखाद्या विशिष्ट धर्मामध्ये जर त्या मुलीला वागणूक दिली जात असेल तर अशा लग्न कॅन्सल करायचे देखील या कायद्यामध्ये, विधेयकामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. अशा प्रकरणांना बळी पडलेल्या कोणत्याही व्यक्तीला बेकायदा धर्मांतरांवर न्यायालयात आता दाद मागता येणार आहे. पहिला असं होत नव्हतं. आता याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. मुलाचा मूळ धर्म आईचाच मानला जाणार आहे. म्हणजे आई ज्या धर्माची आहे त्याच धर्माचा मुलगा देखील असेल, अशा प्रकारचं नवीन एक तरतूद करण्यात आली जी की अत्यंत महत्वाची आहे. समजून घ्या नीट नक्की विषय काय. या प्रस्तावित कायद्यातील सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे बेकायदा धर्मांतरण करून झालेल्या विवाहातून जन्माला आलेल्या मुलाचा धर्म हा आईचा लग्नापूर्वीचा धर्म मानला जाणार आहे. म्हणजे उदाहरण करून तुम्हाला एकदम फोडून सांगतो मी. एखादी हिंदू धर्मातली मुलगी आहे, मुस्लिम धर्मामध्ये गेली, तर त्या लग्नानंतर त्या मुलगा झाला असेल किंवा मुलगी झाली असेल, अपत्य झालं असेल, तर त्या मुलाला आईचं धर्म लागणार, आईच्या धर्मातून आलेली असेल. असं जर मुस्लिम मुलगी असेल आणि हिंदू मुलगा असेल तर मुस्लिम मुलीचं जे धर्म आहे तेच त्यांच्या मुलाचा धर्म असा सांगितलं जाणार किंवा असं समजलं जाणार. अतिशय महत्वाची गोष्ट आणि चांगली गोष्ट असू द्या. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये जसे की हरियाणामध्ये बेकायदा विवाहातून जन्मलेल्या मुलांच्या वारसांना हक्काबाबत तरतुदी आहेत, पण महाराष्ट्राच्या विधेयकात मुलाचा धर्म स्पष्टपणे निश्चित करण्यात आला आहे. या विधेयकांमुळे मुलाला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 124 अंतर्गत पालन पोषणाचा हक्क देखील मिळणार आहे. न्यायालय वेगळा आदेश देत नाही तोपर्यंत त्याचा ताबा आईकडेच ठेवला जाईल. त्याशिवाय बेकायदा धर्मांतरांची बळी ठरलेल्या व्यक्तींना राज्य सरकारकडून पुनर्वसनासाठी आता मदत दिली जाणार आहे. म्हणजे जे बेकायदेशीर धर्मांतरण करून अशा प्रकारे गोष्टीमध्ये लोक अडकलेत, मुली अडकलेत, अशा मुलींना देखील पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडनं मदत दिली जाणार आहे. त्यांच्या पालन पोषणाचा खर्च देखील राज्य शासनाकडनं घेणार आहेत. एवढंच नाही तर मुलांच्या ताब्याचा हक्क मिळण्याची तरतुदी या विधेयकामधून करण्यात आलेली आहे. अतिशय महत्वाचा हा कायदा आहे आणि जी विरोधकांच्या बुडांना आग लागलेली आहे याच गोष्टींमुळे लागलेली. आता ही प्रक्रिया कशी पार पडणार आहे ते बघा. प्रस्तावित विधेयकानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्व-इच्छेने आपला धर्म बदलायचा असल्यास त्याला कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागणार आहे. ह्या कायद्यांमुळे कोणाला धर्म बदलायचं काय अडचण येणार आहे का असं अजिबात नाही. ज्याला ज्याच्या धर्मामध्ये जायचंय त्याने खुश जावं, पण त्याच्यासाठी आता कायद्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. गपचूप धर्मांतरण केलं, गपचूप लग्न केलं अशा गोष्टी आता घडणार नाही. तुम्हाला एक प्रॉपर कायदेशीर प्रक्रिया पाळायची आणि कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे समजून घ्या. धर्म बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीने किंवा धर्मांतरण समारंभ आयोजित करणाऱ्या संस्थेने याबाबत 60 दिवसांची लेखी सूचना जिल्हाधिकारी किंवा सरकारने नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकरणाला द्यावी लागेल. जिल्हा दंडाधिकारी ही नोटीस आपापल्या कार्यालयाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सूचना फलकावर लावतील. पुढील 30 दिवसाच्या आत यावर कोणत्याही व्यक्तीला हरकत घेता येईल. फार महत्वाची गोष्ट आहे. समजा एखाद्या व्यक्तीला जर आपला धर्म सोडून जायचा असेल, त्याचं रक्त बादलं असेल किंवा त्याला कुठल्याही गोष्टीची कमी भासली असेल, तर अशा व्यक्तीला धर्म बदलायच्या आधी 60 दिवस माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी त्या संबंधित संस्थांच्या म्हणजे संबंधित ऑफिसमध्ये, कार्यालयाच्या बाहेर बोर्डावरती अशा प्रकारच्या जाहिराती लावतील आणि 30 दिवसाच्या आतमध्ये जर कोणी हरकत घेतली तर काही हरकती प्राप्त झाल्यास जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणाची पोलीस चौकशी करण्याचे आदेश देतील. धर्मांतरांच्या प्रकरणात फसवणूक किंवा बळजबरीने आढळल्यास फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे. आणि धर्मांतरण सोहळा पार पडल्यानंतर संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला 21 दिवसांच्या आत दंडाधिकाऱ्यांकडे एक घोषणापत्र सादर करावे लागेल. त्यामध्ये धर्मांतराची तारीख, ठिकाण आणि प्रक्रियेचा सविस्तर तपशील असेल. घोषणापत्र वेळेत सादर न केल्यास संबंधित व्यक्तीचे धर्मांतरण हे बेकायदेशीर ठरवलं जाणार आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे समजा आता हे सगळं प्रक्रिया पार पडली, कसंही तुम्ही दबाव टाकून वगैरे 60 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आणि त्याच्यानंतर देखील 1 महिन्यामध्ये कुठल्या प्रकारची हरकत आली नाही,
तुमचं लग्न केलं, त्याच्यानंतर देखील 21 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला कोर्टाकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तुम्हाला प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र तुम्हाला जमा करायचंय. आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये कधी लग्न केलं, कुणाचं लग्न केलं, कुठल्या ठिकाणी लग्न केलं, त्या लग्नाच्या वेळेला कोण कोण होते, या सगळ्यांची माहिती ही 21 दिवसाच्या आतमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करायची आहे. जर असं नाही केलं तर हे धर्मांतरण विरोधी, म्हणजे जी काय प्रक्रिया पूर्ण पाडली ही बेकायदेशीर आहे, याला सरकार मान्यता नाही, अशा प्रकारचं गृहीत धरलं जाईल. किती मोठी गोष्ट आहे बघा. म्हणून तर विरोधकांच्या बुडाला आग लागलेली आहे. आता धर्मांतरण विरोधात तक्रार कोणाला करता येणार आहे हेही महत्वाचं आहे. धर्मांतरण झालेली व्यक्ती किंवा तिचे आई वडील, भाऊ बहीण तसेच नातेवाईकांना तक्रार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे त्या मुलीचे आई वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहे, तसेच त्या मुलीचे नातेवाईक किंवा त्या व्यक्तीचे नातेवाईक यांना देखील तक्रार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अशा तक्रारींची नोंद संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना करणे बंधनकारक असेल. या प्रकरणाची चौकशी किमान उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे केली जाईल. धर्मांतरण स्वइच्छेने व कोणत्याही दबावाशिवाय झाला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी धर्मांतरण घडवून आणणाऱ्या, त्यास मदत करणाऱ्या व्यक्तीवर असेल. अतिशय महत्वाचा हे पण पॉईंट आहे. जर एखादं लग्न तुम्ही म्हणताय की स्वइच्छेनं हे सगळं सुरू आहे, एखाद्या मुलीने धर्मांतरण केलं किंवा मुलाने धर्मांतरण केलं, तर हे धर्मांतरण स्वइच्छेनंच आहे हे सिद्ध करायची जबाबदारी त्या संस्थेवरती किंवा त्या व्यक्तीवरती आहे. म्हणजे तुम्ही समजून जा, मुल्ला मौलाना जो कोण असेल त्या मुस्लिम धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये जर कोणी हे सगळं करणार असेल तर त्यांना हे सिद्ध करावं लागेल की हे सगळं स्वइच्छेने सुरू आहे. तसेच या गुन्ह्यांना दखलपात्र आणि जामीन न मिळणारे स्वरूप देखील देण्यात आलेले. यामुळे हा कायदा अतिशय कडक असल्याचं सांगण्यात येते. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर एखादा दोषी आढळला तर त्याला काय शिक्षा मिळणार आहे हे देखील महत्वाचं. बेकायदा धर्मांतरण केले 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयापर्यंतची दंडाची तरतूद करण्यात आली आहे. आता ही 1 लाखाची जी दंड आहे हा अनेक गोष्टींवरती डिपेंड आहे, कारण हा दंड 5 लाख ते 7 लाख आणि 7 लाख ते 15 लाखांपर्यंत देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघण्यात येतोय की शिक्षा दंड वाढू शकतो. जर हा गुन्हा अल्पवयीन महिला, मानसिक दृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती किंवा अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती यांच्या विरुद्ध केला गेला असल्यास दंडाची रक्कम 5 लाख रुपयापर्यंत वाढू शकते. सामूहिक धर्मांतरांच्या प्रकरणातही 7 वर्षाचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. बेकायदा धर्मांतराचा गुन्हा पुन्हा करणाऱ्या व्यक्तीस किंवा व्यक्तीला किंवा संस्थेला 10 लाख ते 15 लाख रुपयापर्यंत 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 7 लाख रुपयापर्यंतची किंवा 10 लाख रुपयापर्यंतची दंडाची शिक्षा मिळेल. रिपीट केलं तर संस्था असू दे किंवा व्यक्ती असू द्या, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार देखील संबंधित प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. तसेच सरकार अशा संस्थांना आर्थिक मदत किंवा अनुदान देण्यास नकार देईल. बघा, एखाद्या संस्थेने अशा प्रकारचं कुठलं कांड केलं तर अशा संस्थेला थोबाडात चपराक देखील बसेल, म्हणजे त्यांची अख्खी नोंदणीच म्हणजे रद्द होईल आणि कुठल्याही प्रकारची सरकारकडनं आर्थिक मदत त्यांना मिळता येणार नाही. म्हणजे धर्मांतरण विरोधी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान. एकीकडे महाराष्ट्र सरकार नवीन धर्मांतर विरोधी कायदा आणण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे अशा कायद्यांच्या वैधतेला आधीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. मुस्लिम व ख्रिश्चन संघटनांसह अनेक नागरिक आणि संस्थांनी या कायद्यांच्या वैधतेला आव्हान दिलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींना कुणी विरोध केलाय? मुस्लिम व ख्रिश्चन संघटनांच्या काही सदस्यांनी. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात जास्त धर्मांतरण ह्या दोन्ही धर्मामध्ये होतंय का असा प्रश्न आहे ना आपल्याला, कारण बाकीचे कुठले धर्म आले नाहीत विरोधामध्ये. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेत विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या धर्मांतरण विरोधी कायद्यांवरील सर्व याचिका स्वतःकडे वर्ग करून घेतल्या होत्या. यापूर्वी गुजरात आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांच्या राज्यातील अशाच कायद्यांमधील काही विशिष्ट तरतुदी घटनाबाह्य ठरवत रद्द केल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयावर यावर अंतिम निर्णय देणार असल्याचे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडताच त्याला विविध स्तरातून विरोध होत आहे. हा कायदा वैयक्तिक व धार्मिक स्वातंत्र्य व महिलांच्या हक्कांविरोधात असल्याचा आरोप आहे. विरोधी पक्षातील आमदारांनी या प्रस्तावित कायद्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता म्हणजे इशारा दिलेला आहे. मला नाही माहिती कुठल्या विरोधकांच्या बुडाला एवढी आग लागली असेल. या राज्यामध्ये कायद्याचं जर राज्य असेल तर आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी अनेक वेळा बेकायदेशीरपणे धर्मांतरण केलं जातं, अनेक प्रलोभनं लोभ दाखवून धर्मांतरण केलं जातं. लव जिहादच्या गोष्टी अनेक वाढत चाललेल्या आहेत. लहान लहान मुलींसोबत अशा प्रकारच्या घटना घडत चाललेल्या आहेत आणि सगळ्या बेकायदेशीर गोष्टींना आळा बसण्यासाठी किंवा चाप बसण्यासाठी अशा प्रकारचा एक राज्यामध्ये कडक कायदा
आणणं अतिशय गरजेचं होतं. ते आणलेलं आहे. विरोधकांच्या थोबाडावरती फेकून चपल्या मारल्या पाहिजेत, कारण अशा प्रकारच्या गोष्टींना अशा लोकांनी विरोध केला नाही पाहिजे. ही महाराष्ट्र धर्मासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही देखील अशा प्रकारच्या कायद्याला समर्थन देत आहात का, की विरोध करत आहात? कमेंट करून तुम्ही तुमचं म्हणणं आहे ते नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जास्त काय आपली मेहनत लागणार नाही, परंतु तुमच्या एका सबस्क्रायबरने आपल्याला बराच मोठ्या प्रमाणामध्ये मोटिवेशन मिळतं, फायदा मिळतो. त्यामुळं एक सबस्क्रायबर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.